पहिला प्रॉब्लेम आहे की इफ मॅग्निट्यूड ऑफ सम ऑफ वेक्टर्स इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स ऑफ टू वेक्टर्स द अँगल बिटवीन दीज वेक्टर. म्हणजे दोन वेक्टरचं मॅग्निट्यूडचं आपल्याला ॲडिशन करायचं आहे. बरोबर. आता जेव्हाही दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचं आपण ॲडिशन करतो तर अशा वेळेस ओके. सो जेव्हाही आपण ॲडिशन करतो तर ॲडिशन केल्यानंतर जे आपल्याला ऑप्टेन होतं तर ते असतं अंडर रूट a² प्लस b² प्लस 2ab कॉस थीटा. ओके. आणि त्यानंतर इथं सांगितलं की मॅग्निट्यूडचं डिफरन्स पण करायचं आहे. सो डिफरन्स करताना आपण काय करणार, a मायनस b घेणार आणि त्यानंतर a² प्लस b² मायनस 2ab कॉस थीटा. आता इथं सांगितलं की हे दोन्ही वेक्टर्स एकमेकांच्या काय आहेत, इक्वल आहेत. इक्वल आहे याचा अर्थ काय झाला की a प्लस b है ना, मॅग्निट्यूडचं ॲडिशन हे मॅग्निट्यूडच्या सबस्ट्रॅक्शनच्या काय आलं या ठिकाणी, इक्वल आलं. बरोबर. मग आता हे इक्वल आलं असेल तर आता काय करायचं, आपल्याला त्यांच्या किमती टाकावं लागेल. आता ह्या दोन किमती टाकताना मी काय करतो बघा, 1 आणि 2 नंबरच्या किमती आहेत. तर याला काय करतो मी, दोन्ही साईडला प्लेस केल्यावर स्क्वेअर रूट असणार आहे. तर मी डायरेक्ट स्क्वेअर रूट काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो. म्हणजे दोन्ही साईडला किमती टाकल्या पण स्क्वेअरिंग करून टाकल्या समजा. ठीक आहे. सो किंवा मग इथं मी डायरेक्ट लिहितो वाटलंस. ठीक आहे, जाऊ दे. a² प्लस b² प्लस 2ab कॉस थीटा आणि इकडे लिहितो a² प्लस b² मायनस 2ab कॉस थीटा. सो स्क्वेअर रूट या ठिकाणी आपण कॅन्सल करून घेऊ. ठीक आहे. मग आता होतं काय की आता a² b² दोन्ही साईडला आहेत, हे काय होतील या ठिकाणी, कॅन्सल होतील. सो आता लेफ्टला काय शिल्लक राहिला, 2ab कॉस थीटा आणि हे मायनस 2ab अलीकडे आल्यावर काय होणार, प्लस होणार. सो प्लस 2ab कॉस थीटा. अपोजिट साईडला काही शिल्लक नाही म्हणजे काय शिल्लक राहिला, 0. सो यांची जर आपण ॲडिशन केली तर किती येईल, 4ab कॉस थीटा इज इक्वल टू 0. हे आल्यानंतर तुम्हाला माहीत आहे की हे जेवढं न्यूमरेटरमध्ये आहे ते अपोजिट साईडला डिनोमिनेटरमध्ये जाणार 4ab आणि 0ला त्यानं भागितलं, उत्तर काय येतं, 0 येतं. आणि दॅट्स वाय कॉस थीटाची व्हॅल्यू काय येणार या ठिकाणी, 0. मग आता कॉस थीटा 0 आहे तर थीटा काढायचा असेल तर कॉस इनवर्स काय घेणार आपण, 0. मग कॉसची 0 व्हॅल्यू ही कोणत्या अँगलला असते, 90 डिग्रीला. म्हणून आन्सर काय असणार या ठिकाणी, 90 डिग्री. ओके, क्लिअर. आता नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये जर पाहिलं आपण तर एक पार्टिकल आहे की त्याचा जो पोझिशन वेक्टर आहे r, त्याची एक व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. ओके. आणि यामध्ये आपल्याला सांगितलं की ओमेगा हा काय आहे, कॉन्स्टंट आहे आणि खालीलपैकी कोणतं वाक्य सत्य आहे. आता ऑप्शनकडे जाण्याच्या अगोदर आपण आहे ते कंडिशन या ठिकाणी विचारात घेणार. फक्त ऑप्शनमध्ये बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला व्हेलोसिटी आणि ॲक्सिलरेशन, बरोबर आहे का, करेक्ट, ह्या संदर्भात विचारलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ पोझिशन वेक्टर म्हणजे डिस्प्लेसमेंट आपल्याला व्हेलोसिटी पण काढावं लागेल आणि ॲक्सिलरेशन पण काढावं लागेल. बरोबर. तर आता इथे एक लक्षात घ्यायचं आपल्याला की आपलं जे दिलेलं इक्वेशन आहे ते आहे r इज इक्वल टू कॉस ओमेगा टी इंटू एक्स. एक्स हे युनिट वेक्टर आहे, त्याचा काही फार जास्त विचार करायचा का नाही. त्यानंतर साइन ओमेगा टी आणि त्यानंतर काय दिलेलं आहे, वाय. आता तुम्हाला माहीत आहे की आपल्याला याला काय करावं लागेल, पोझिशन काढायची असेल तर पोझिशनवरून व्हेलॉसिटी काढायची, त्याला काय करतो आपण, डिफरन्शिएट करतो. बरोबर. सो आता मी इथं काय करणार, व्हीची किंमत काढायची असेल
त्याला आरला मी डिफरन्शिएट करणार. ओके, आता मला सांगा कॉसचा डिफरन्शिएट कधी पण का असतो? मायनस साईन. कॉसचा डिफरन्शिएट का असतो? मायनस साईन. आणि ओमेगा टी असल्यामुळं काय होतं माहिती आहे का की आता पहा टी रिमूव्ह होतं, पण ओमेगा जो आहे कॉन्स्टंटला काय घेतो आपण? एकदा बाहेर घेतो. कॉन्स्टंटला कधी पण काय करायचं? एकदा बाहेर घ्यायचं. सो पहा ओमेगा हा कॉन्स्टंट आहे, दॅट्स वाय मी ओमेगाला बाहेर घेतो आणि कॉस ओमेगा टी याचं जर आपण काय केलं, कॉसचा डिफरन्शिएट का असतो? मायनस साईन. साईनचा कॉस असतो पण कॉसचा का असतो? मायनस साईन. सो ओमेगा कॉन्स्टंट बाहेर घेतला, त्याचा झाला मायनस साईन ओमेगा टी. सो इथं मायनस साईन ओमेगा टी असं मी लिहितो. ओके, आणि त्यानंतर एक्स ॲज इट इज घेतो. त्यानंतर इथं काय व्हायलं की साईनचा डिफरन्शिएट का असतो? कॉस. साईनचा डिफरन्शिएट का असतो? कॉस. पण इथं ओमेगा टी आहे. सो ओमेगा या कॉन्स्टंटला एकदा बाहेर घेऊन त्याला आपल्याला काय करायचं आहे? डिफरन्शिएट करायचं आहे. सो मी या ठिकाणी काय करतो? प्लस ओमेगा आणि साईनचा डिफरन्शिएट का असतो? कॉस ओमेगा टी. आणि युनिट वेक्टर वाय ॲज इट इज. युनिट वेक्टरचा काही रोल नसतो. आता हे झालं व्हेलोसिटी संदर्भात. ओके, आता इथे आपण काय करू? सर्वात अगोदर रिलेशनशिप चेक करण्यासाठी आपण डॉट प्रोडक्टचा यूज करू. सो इथं मी लिहिणार यूजिंग डॉट प्रोडक्ट. आता डॉट प्रोडक्ट काढत असताना आर आणि व्ही या दोघांचं मला डॉट प्रोडक्ट चेक करायचं आहे, याची व्हॅल्यू काय येते. मग आता आर जे आहे, आरच्या व्हॅल्यूज आणि त्या व्हॅल्यूज दोन्ही आपल्याला पुटअप करायच्या आहेत. सो मी तुम्हाला म्हणलो होतो की युनिट वेक्टर एवढा विचारत नाही घ्यायचं आपल्याला. ओके, सो आता हे डॉट प्रोडक्ट यूज करत असताना आपल्याला काय करायचं आहे की एक्स युनिट वेक्टर एक्स या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि वाय युनिट वेक्टर वायच्या ज्या किमती आहेत त्या दोघांचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. येते लक्षात? आता तुम्हाला माहिती आहे की या दोघांचं जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करू तर याच्यात काय होतं माहिती आहे का की हे युनिट वेक्टर रिमूव्ह करायचे, कारण एक्स इज इक्वल टू काय होणार त्या ठिकाणी? त्याला आपल्याला रिमूव्ह करायचं. म्हणजे फक्त आपलं काय करायचं? जी किमती आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. येते लक्षात? डॉट प्रोडक्ट यूज करताना पहा कॉस ओमेगा टी जे आहे तर त्याचं मल्टिप्लिकेशन कोणाकडून करायचं आहे? मायनस ओमेगा साईन ओमेगा टीशी करायचं आहे. ओके, एक्स टू एक्स. नंतर वाय टू वाय करायचं आपल्याला. ओके, सो प्लस इकडे कोण आहे? साईन ओमेगा टी आणि दुसरं कोण आहे? ओमेगा कॉस ओमेगा टी. केलं? सो आता इथे जर पाहिलं आपण तर प्लस मायनस मायनस, बरोबर. सो इथं काय होणार? साईन ओमेगा टी कॉस ओमेगा टी. करेक्ट? प्लस इकडे सुद्धा काय होणार? हां सॉरी, इथं ओमेगा घ्यायचं राहिला का? है ना? साईन ओमेगा टीच्या ऐवजी काय घ्यायचं होतं अगोदर? ओमेगा घ्यायचं राहिला है ना? ओमेगा साईन ओमेगा टी कॉस ओमेगा टी. बरोबर. इकडे काय येईल? ओमेगा अगोदर घेतलं चालतो ना, साईन ओमेगा टी त्यानंतर कॉस ओमेगा टी. आता ही पूर्ण राशी एकदा प्लस आली, एकदा काय आली? मायनस आली. सो यांचं ॲडिशन काय असणार या ठिकाणी? 0. आणि आपला रूल्स काय सांगतो? रूल्स सांगतो की आर आणि व्ही यांचा डॉट प्रोडक्ट जर 0 आहे याचा अर्थ आर हा व्हीला काय असला पाहिजे या ठिकाणी? परपेंडिक्युलर असला पाहिजे. कारण परपेंडिक्युलर असताना डॉट प्रोडक्ट 0 असतो. मग डॉट प्रोडक्ट 0 असताना ते एकमेकांना काय आहेत? परपेंडिक्युलर आहेत. तर पहिली गोष्ट इथं सिद्ध झाली की आर आणि व्ही हे एकमेकांना काय आहे? परपेंडिक्युलर आहे. ओके, सो आता वेलोसिटी परपेंडिक्युलर आहे, फक्त आता ॲक्सिलरेशन काढायचं राहिलं. सो ॲक्सिलरेशन काढताना आपण व्हीला काय करणार? पुन्हा एकदा डिफरन्शिएट करणार. ओके, सो तुमच्या लक्षात आलं असेल की इथं आपण काय केलं होतं की व्ही काढताना आरला काय केलं होतं? डिफरन्शिएट केलं होतं आणि डिफरन्शिएट करून ही व्हॅल्यू काढली होती. तर आता आपल्याला काय काढायचं आहे? ॲक्सिलरेशन काढायचं आहे. सो ॲक्सिलरेशन काढत असताना आपण व्हेलॉसिटीला काय करणार? डिफरन्शिएट करणार. बरोबर. मग व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट करत असताना पुन्हा एकदा रूल्स लागू करायचे. पहा
साईनचा काय असतो? कॉस. साईनचा कॉस असतो. पण आता मला सांगा पुन्हा एकदा ओमेगा आला, ओमेगा इंटू ओमेगा काय असणार? ओमेगा स्क्वेअर. ओमेगा इंटू ओमेगा काय असणार? ओमेगा स्क्वेअर. सो या ठिकाणी काय असणार? मायनस ओमेगा स्क्वेअर. आणि साईन ओमेगा टीचं काय झालं त्या ठिकाणी? कॉस ओमेगा टी. त्यानंतर आता इथं प्लसच्या ऐवजी मला सांगा इथं ट्रायग्नोमेट्री कोणती? इथं कॉस. कॉसचा काय असणार? मायनस साईन. कॉसचा काय असणार? मायनस साईन. म्हणून या प्लसच्या ऐवजी मी काय घेणार या ठिकाणी? मायनस. ओमेगा आणखीन एक वाढला, ओमेगा इंटू ओमेगा, ओमेगा स्क्वेअर. आणि कॉस ओमेगा टीच्या ऐवजी काय घेणार मी? साईन ओमेगा टी. बरोबर. मग आता हे घेतल्यानंतर फक्त याच्यात काय घ्यायचं राहिलं? एक्स. आणि इकडं काय घ्यायचं राहिलं? वाय घ्यायचं राहिलं. आता यामध्ये मी काय करतो? मायनस ओमेगा स्क्वेअर हा बाहेर काढतो. कंसामध्ये शिल्लक काय राहतो सांगा बरं? कॉस ओमेगा टी इंटू एक्स है ना, प्लस. लक्षात आलं का? हे मायनस दोन्ही ठिकाणी कॉमन काढलं म्हणून कंसामध्ये प्लस गेलं. हां बघा, मायनस पण बाहेर घेतला आणि दोन्ही ठिकाणचा ओमेगा स्क्वेअरसुद्धा काय घेतला? बाहेर घेतला. इथं शिल्लक राहतो कॉस ओमेगा टी युनिट वेक्टर एक्स. इथं राहतो साईन ओमेगा टी युनिट वेक्टर वाय. आता मला सांगा कॉस ओमेगा टी एक्स आणि साईन ओमेगा टी हे काय आहे? आर आहे ना. जसं की इक्वेशन नंबर 1 दिला आपण याला, तर 1 नुसार जर गेलो तर या कंसातली पूर्ण किंमत म्हणजे काय आहे? आर आहे. आणि सो आपण काय लिहू शकतो इथं? ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आणि पूर्ण किंमत काय लिहिली आहे? आर. आता ओव्हरऑल काय व्हायलं की ॲक्सिलरेशन आणि आर याच्यामध्ये कोणतं चिन्ह आलं? निगेटिव्ह चिन्ह आलं. मग इथं आपल्याला सांगता येतं की ॲक्सिलरेशन हे आरच्या मायनस ओमेगा स्क्वेअर टाईम्स आहे, पण तो काय आलेला आहे या ठिकाणी? निगेटिव्ह मल्टिपल आलेला आहे. काय आलेला आहे? निगेटिव्ह मल्टिपल. आणि निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह असताना ॲक्सिलरेशनची जी डायरेक्शन आहे ती ओरिजिनच्या दिशेनं असते. कोणाच्या दिशेनं असते? ओरिजिनच्या दिशेनं असते. आणि सो आपला जे यामधला जो पर्याय नंबर सी आहे. बरोबर आहे का? पहा, व्हेलॉसिटी आरच्या काय आहे? परपेंडिक्युलर. केलं आपण सिद्ध. कारण दोन वेक्टरचं जेव्हा आपण डॉट प्रोडक्ट घेतला तो काय आला? 0 आला. दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट जर 0 येत असेल तर ते दोन वेक्टर्स एकमेकांच्या काय असतात? परपेंडिक्युलर असतात. आणि त्यानंतर ॲक्सिलरेशन हे टुवर्ड्स द ओरिजिन का घेतलं आपण? कारण जेव्हा ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला आला होता तर ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर आला. ॲक्सिलरेशन जे आहे ते पोझिशन वेक्टरच्या निगेटिव्ह मल्टिपल्स आला. आणि निगेटिव्ह मल्टिपलचा अर्थ काय असतो? की ॲक्सिलरेशन हे नेहमी कसं आहे? डायरेक्टेड टुवर्ड द ओरिजिन आहे. ते जर प्लस आलं असतं तर आपण ऑप्शन नंबर डी निवडला असता. ॲक्सिलरेशन इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द ओरिजिन. ओके. पण नेक्स्ट प्रॉब्लेम आहे की दोन वेक्टर्स आहे. ए त्याची एक व्हॅल्यू दिली आपल्याला, बीची एक व्हॅल्यू दिली. करेक्ट. आणि तर सांगितलं की ते कशाचे फंक्शन आहे? टाईमच्या फंक्शन आहे. देन व्हॅल्यू ऑफ टी. टीची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ॲट विच दे आर ऑर्थोगोनल टू इच अदर. म्हणजे ते एकमेकांना जर ऑर्थोगोनल म्हणजे काय? परपेंडिक्युलर जर असतील तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे? टीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता इथे काही रूल्स आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. तर इथं जो आपल्याला रूल्स लागणार आहे ना, तर सर्वात महत्त्वाचं आपण इथं लक्षात घ्या, याच्यावर फोकस करू की दोन वेक्टर्स एकमेकांच्या काय? ऑर्थोगोनल्स आहेत. ऑर्थोगोनल आहे म्हणजे त्यांचा डॉट प्रोडक्ट हा काय असतो? या ठिकाणी 0 असतो. करेक्ट. ऑर्थोगोनल याचा अर्थ डॉट प्रोडक्ट काय आहे? 0. डॉट प्रोडक्ट 0 आहे म्हणजे आता प्रत्येकाची व्हॅल्यू टाकायला हरकत नाही. पहा, पहिल्या कंसामध्ये आपल्याकडे काय आहे? आता मी तुम्हाला सांगितलं होतं आत्ताचं रूल्सवरचा इथं की आपण काय घेतलं होतं? इथं जेव्हा डॉट प्रोडक्ट घेतले होते आपण दोन वेक्टरचे, आपल्याला काय करायचं होतं? एक्सचे दोन्ही आपण गुणाकारात घेतले होते, वायचे गुणाकारात घेतले होते. बरोबर आहे का? हां. तर त्याच पद्धतीनं आपल्याला चालायचं आहे. सो सर्वात अगोदर आपण वाटल्यास व्हॅल्यू लिहू. पहा, एची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे? कॉस ओमेगा टी. ओके. युनिट वेक्टर आय.
त्यानंतर साईन ओमेगा टी इंटू जे, बरोबर. त्यानंतर बी जो आहे त्याची व्हॅल्यू आहे कॉस ओमेगा टी अपॉन 2 इंटू युनिट वेक्टर आय आणि साईन ओमेगा टी अपॉन 2 युनिट वेक्टर जे. डॉट प्रोडक्टमध्ये काय करतो आपण पहा, आय टू आय गुणाकार करायचा, जे टू जे गुणाकार करायचा, युनिट वेक्टर रिमूव्ह करून टाकायचं. जसं आपण एक्स एक्स आणि वायवर रिमूव्ह केले होते तसे आय आय आणि जे जे काय करायचं रिमूव्ह करायचं आणि या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार, बरोबर. हे डॉट प्रोडक्टमध्ये अपेक्षित असतं. सो ए इंटू बी, बरोबर. तर इज इक्वल टू आपल्याकडे 0 दिलेला आहे. आता हे व्हॅल्यूज प्लेस करत असताना जेव्हा आपण डॉट प्रोडक्ट घेतलो तुम्हाला सांगितलं ना मी, कॉस ओमेगा टीचा गुणाकार कोणासोबत करायचा आपल्याला, कॉस ओमेगा टी अपॉन 2, करेक्ट. सो कॉस ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी अपॉन 2 हा झाला एक आय आयचा प्रोडक्ट, बरोबर ना. त्यानंतर इथं जे जेचा क्रॉस आपल्याला हे डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. सो या ठिकाणी काय घेणार आपण सांगा, साईन ओमेगा टी इंटू साईन ओमेगा टी अपॉन 2 आणि या दोन्हींचा प्रोडक्ट काय आला या ठिकाणी 0 आला. आता इथं एक ट्रायग्नोमेट्रीचा रूल ॲप्लिकेबल करायचा आपल्याला. तो रूल्स असा आहे की कॉस ए मायनस बी जर असेल तर अशा वेळेस आपल्याला काय घेता येतं, कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी. ओके. तर आपल्याकडे हा आहे कॉस ए, बरोबर आहे का. हा का आलेला आहे कॉस ए, हा आहे कॉस बी असं कन्सिडर करू. हा आहे साईन ए आणि हा पॉईंट कोणता आहे साईन बी. म्हणजे यावरून आपलं उलटं असं चालायचं आहे, बरोबर आहे का. मग आपण काय घेऊ शकतो, कॉस ए मायनस बी घेऊ शकतो ना. याला उलट जर घेतलं तर कॉस ए मायनस बी जर घ्यायचं असेल तर काय होईल बरं, देअरफॉर कॉस इन ब्रॅकेट एच्या ऐवजी कोण आलेला आहे ओमेगा टी, एच्या ऐवजी कोण आलेला आहे ओमेगा टी मायनस बीच्या ऐवजी काय आलेला आहे ओमेगा टी अपॉन 2 आणि ह्या सर्वांची व्हॅल्यू किती आली 0 आली. आता इथे तुम्हाला माहीत आहे की एक ओमेगा टीमधून हाफ ओमेगा टी मायनस केला तर हाफ शिल्लक राहतो, मान्य सर्वांना. सो कॉस येतं लक्षात, कारण हे 2 इंटू ओमेगा टी 2 ओमेगा टी 2मधून 1 गेला तर ओमेगा टी राहील, किंवा सरळ सरळ आहे की 1मधून अर्धा गेला अर्धा शिल्लक राहिला. सो ओमेगा टी अपॉन 2 इज इक्वल टू 0. मग आता मला सांगा कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 0 असते 90. म्हणजे आपण या 0च्या ऐवजी काय लिहू शकतो या ठिकाणी π/2ची व्हॅल्यू टाकू शकतो. म्हणजे आपण कॉसला रिमूव्ह करेल ना, किंवा एक स्टेप वाढू जाऊ द्या. ओमेगा टी अपॉन 2 इज इक्वल टू कॉस इनवर्स काय घेतलं आपण 0 घेतला. मग ओमेगा टी अपॉन 2 कोणत्या 0ची व्हॅल्यू कॉस असते, सॉरी कोणत्या कॉसची व्हॅल्यू 0 असते 90. 90ला काय लिहू शकतो आपण π/2. 2 टू गेट कॅन्सल. व्हॅल्यू टीची काढायची आपल्याला. ओमेगा गुणाकारात आहे, पलीकडे गेल्यावर कुठं जाईल तो भागाकारात जाईल. सो टी इज इक्वल टू काय आला पाय अपॉन ओमेगा, विच इज द ऑप्शन नंबर डी. तर पहा 6 वेक्टर्स दिले तुम्हाला ए पासून तर एफपर्यंत. तर थोडंसं इथं ॲडजस्ट करा. हा कोणता वेक्टर आहे ई आहे, ए बी सी डी ई एफ. आणि याच्या संदर्भात काय विचारलं बरं तुम्हाला की कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे. आता मला सांगा, या अगोदर आपण शिकलो होतो की समजा एखादा वेक्टर, आपण हेड अँड टेलचा रूल शिकलेलो आहे, बरोबर ना. सो हेड अँड टेलच्या रूल्समध्ये आपण काय पाहिलं होतं मी तुम्हाला आठवण करून देतो. तर आपला रूल्स काय होता की सपोज मी एक वेक्टर काढला, सपोज हा वेक्टर काय आहे ए आहे, तर त्याचा हेड आहे, तिथूनच मला काय करायचं आहे दुसरा वेक्टर ड्रॉ केला, तो कोणता वेक्टर आहे बी. तर पहिल्याच्या टेलपासून दुसऱ्याच्या हेडपर्यंत जर मी ॲरो काढला तर हा त्याचा काय असतो रिझल्टंट वेक्टर असतो, ज्याला आपण काय घेतो ए प्लस बी घेत असतो, करेक्ट. आता
ऑप्शन जर क्लिअर पाहिले तर तुमच्याही लक्षात आलं असेल की एफ जो आहे हा काय आहे, रिझल्टंट व्हेक्टर आहे. एफ काय आहे, रिझल्टंट व्हेक्टर आहे. आता एफची पोझिशन जर आपण विचारामध्ये घेतली तर एफची पोझिशन या टाईपमध्ये आहे. पहा, एफची पोझिशन या टाईपमध्ये, मान्य आहे सर्वांना, आहे की नाही. तर हा आपला एफ वेक्टर आहे. मग आता एफ वेक्टरची पोझिशन अशी असताना डेफिनेटली तिथं जो एंड होणार आहे तिथं काय पाहिजे आपल्याला, सेकंड व्हेक्टरचा टेल पाहिजे. बरोबर आहे. सेकंड व्हेक्टरचा काय पाहिजे, टेल पाहिजे. म्हणजे याचा अर्थ या कंडिशनमध्ये आपला जो पहिला व्हेक्टर असणार आहे तर पहिला व्हेक्टर काय कुठं असणार आहे, याच्या टेलला. म्हणजे हा आपला पहिला व्हेक्टर आहे. करेक्ट. हा कोणता व्हेक्टर आहे, आपला पहिला वाला व्हेक्टर आहे. ओके. आणि इथून जो अराईज होईल हा काय असेल, आपला सेकंड व्हेक्टर येईल. करेक्ट. मग आता आकृतीकडे जर पाहिला आपण तर मला सांगा पहिला व्हेक्टर इथला कोणता असला पाहिजे, आपला कोणता मॅच करतो या ठिकाणी, डी मॅच करतो. पहा आहे का, जी ही पोझिशन ऑक्युपाय करतो. करेक्ट. आणि त्यानंतर ॲरो लेफ्ट साईडला असणारा जो आपल्याकडे आहे तर तो कोण आहे आपल्याकडे, सांगा, ई आहे. कोणता आहे, ई आहे. कारण पहा, हेड टू टेल, हेड टू टेल, आणि पहिल्याच्या टेल टू हेड ना. पहा लक्षात घ्या, इथं टेल आहे, इथं काय आहे, हेड. करेक्ट. तर पहिल्याचा जिथं हेड असतो तिथून दुसऱ्याचा टेल स्टार्ट करायचा, इथं हेड अँड झाला पाहिजे. आणि रिझल्टंट व्हेक्टर काय करतो, पहिल्याच्या टेलपासून सुरू होतो, पहिल्याच्या टेलपासून सुरू होतो आणि सेकंडच्या हेडला संपतो रिझल्टंट व्हेक्टर. आणि म्हणून तो रिझल्टंट व्हेक्टर कोणता होता, एफ. येते लक्षात. दॅट्स वाय इथं ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर आपल्याला कोणता घ्यायचा होता, मग पहिला आहे डी, दुसरा आहे ई, आणि त्यांचा रिझल्टंट व्हेक्टर कोण आहे, एफ. आणि सो या केसमध्ये ऑप्शन नंबर डी हे त्याचं आन्सर असेल. करेक्ट. पहा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, इफ अ वेक्टर 2i 3j 8k ओके प्लस आहे तिने परपेंडिक्युलर टू द वेक्टर 4j मायनस 4i प्लस अल्फा के. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, अल्फाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता आपण असं कन्सिडर करू लेट की पहिला वेक्टर काय आहे, ए, आणि त्याची व्हॅल्यू काय आहे 2i कॅप 3j कॅप प्लस 8k म्हणून आपण चौथ्या. त्यानंतर दुसरी जो आहे बी, त्याची व्हॅल्यू काय आहे, पहा आयला त्याच्या पोझिशनवर लिहिणं खूप आवश्यक आहे की नाही. सो काय येणार या ठिकाणी, -4i. आय अगोदर ठेवलं का ना. त्यानंतर आपण जे घेणार, जे काय असणार +4j, आणि त्यानंतर प्लस काय असणार या ठिकाणी 8k. करेक्ट. आता इथं सांगितलं की हे दोन वेक्टर्स एकमेकांना काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. आणि परपेंडिक्युलर असताना डॉट प्रॉडक्ट काय असतो, 0 असतो. सो आपल्याला दिलं की ए हा बीला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. आणि दॅट्स वाय हा बीला जर परपेंडिक्युलर असेल तर अशा वेळेस आपण काय करू शकतो, दोनांचा प्रोडक्ट काय घेणार, 0 घेणार. सो ए इंटू बी इज इक्वल टू काय घेणार आपण, 0. सो आता व्हॅल्यूज पुटअप करू आपण. व्हॅल्यूज काय काय आहेत आपल्याकडे, एची व्हॅल्यू काय आहे 2i, त्यानंतर +3j प्लस 8k. बीची व्हॅल्यू पुटअप करू, इज इक्वल टू काय असणार 0. आता तुम्हाला माहीत आहे की आता आपण डिरेक्ट काय करत असतो बरं, आय टू आय मल्टिप्लिकेशन, जे टू जे मल्टिप्लिकेशन, आणि के टू के मल्टिप्लिकेशन. हे कशामुळे करलो आपण, कारण आपले प्रोडक्ट कोणते आहे, डॉट प्रोडक्ट आहे, क्रॉस नाही. क्रॉसमध्ये आपण डिटर्मिनंटचा वापर करणार, डॉटमध्ये डायरेक्ट मल्टिप्लिकेशन असतं आय टू आय. सो 2 × 4, 2 4 आता हे मायनस आहे ना, -4 × 2 इज इक्वल टू काय झालं, -8. त्यानंतर 3 आणि 4 दोन्ही प्लस आहे, +3 + 4 किती होईल, +12. करेक्ट. आणि त्यानंतर +8 आणि प्लस अल्फा काय येणार या ठिकाणी, +8 अल्फा इज इक्वल टू 0. सो 8 अल्फा इज इक्वल टू, आता 12मधून 8 गेले किती राहिले, 4, +4 तिकडे गेल्यावर काय झाले, -4. सो अल्फा इज इक्वल टू -4/8. आणि सो अल्फाची व्हॅल्यू काय येईल, -1/2. दॅट इज द
आन्सर. आणि सो ऑप्शन नंबर बी हे त्याचं आन्सर असेल. 5वं गणित आपण रिमूव्ह काय केलं, कारण ते पहिल्याचं रिपीट होतं. ओके.